पुण्यातील गंज पेठेत असणाऱ्या महात्मा फुले वाड्याचं पालकत्व समता परिषदेला देण्यास परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवलाय। या पार्श्वभूमीवर पुण्यात विविध समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेतली। महाराष्ट्र राज्य वैभव संरक्षित स्मारके संवर्धन आणि देखभाल योजनेअंतर्गत कोणतीही स्मारके पालकत्वासाठी देऊ नये असा ठराव यावेळी करण्यात आला। याच संदर्भात कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी अश्विनी सातवडोके यांनी। राष्ट्रीय स्मारक असलेली महात्मा फुले वाड्याची वास्तू ही समता परिषदेला दत्तक देण्यात येऊ नये या मागणीसाठी पुण्यामध्ये आज परिवर्तनवादी संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं आणि या निर्णयाला विरोध का होतोय हे आपण आता जाणून घेऊयात। सगळ्यात पहिल्यांदा मी डॉक्टर कॉम्रेड भारत पाटणकरांकडे जातीये। आज तुमच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली, या निर्णयाला विरोध का आहे? ही बैठक काय माझ्या अध्यक्षतेखाली नव्हती, परंतु विरोध अशासाठी आहे की ही जी स्मारक आहे, विशेषतः महात्मा ज्योतिराव फुल्यांचं स्मारक आहे, हे एका क्रांतीपर्वाचं स्मारक आहे, ते व्यक्तीचं स्मारक नाही आहे। आणि ते क्रांतीपर्व हे जाती नष्ट करण्यासाठी सुरू झालं, ते स्त्रियांच्या मुक्तीसाठी सुरू झालं, ते गरीब श्रीमंत भेद संपवण्यासाठी पर्यावरणाचा नवा एक संतुलन निर्माण करणारा समाज निर्माण करण्यासाठी झालं आणि जंगलापासून ते पाण्याच्या समान वाटपापर्यंत संपूर्ण समृद्ध समाज निर्माण करण्याचं एक स्वप्न त्यांनी पाहिलं। त्या स्वप्नाचं ते स्मारक आहे आणि त्या स्वप्नाचं स्मारक असल्यामुळे ते कोणाला तरी चालवायला देणं म्हणजे असं नसतं की स्वप्न चालवायला देतं, स्वप्न कधी चालवायला देता येत नाही। आणि त्यामुळे हे जे सरकार आहे, सरकार लोकांनी निवडून दिलेलं आहे, ते कुठल्याही पक्षाचं त्या वेळेला असेल, परंतु सरकार म्हणलं की त्यांना कितीही त्यांनी वाकडं तिकडं काम करण्याचा प्रयत्न केला तरी लोकांना जबाबदार त्यांना राहावं लागतं, ॲन्सरेबल राहावं लागतं आणि म्हणून सरकारच्याच ताब्यात ही स्मारकं राहिली पाहिजेत। अशा पद्धतीनं याच्या बाबतीमध्ये विचार व्हावा, कारण तो डाव आता जो चाललेला आहे तो एखाद्या संस्थेच्या ताब्यात घेण्याचा, विशेषतः माजी मंत्री आहेत सध्या ते भुजबळ यांच्या संस्थेच्या ताब्यात घेण्याचा जो प्रयत्न चालू आहे, तो प्रयत्न हा या स्वप्नाला रक्षण करण्यासाठीचा प्रयत्न असू शकत नाही। पण सरकार सांगतंय की ही जी योजना आणलेली आहे ही राज्यातली जी सगळी वैभव आहेत त्याचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठीची योजना आहे, त्यामुळं पालकत्व देतोय काय ते त्यांच्या घशात जाणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे। तरीसुद्धा जर स्मारक चांगल्या पद्धतीनं तिथं उभं राहणार असेल, देखभाल त्याची चांगली होणार असेल, असं असताना पण तुम्ही विरोध का करताय? हे बघा, हा त्यांचा जो काही म्हणतायत की पालकत्व फक्त देणार आणि सरकारची मालकी त्याच्याकडेच असणार आहे, परंतु तुम्ही यापूर्वीची जी काही स्मारकं आणि मॉन्युमेंट्स दिली गेलीत त्या ठिकाणी ती राजकीय किंवा राजकीय लोकांची ते अड्डे झालेत, त्यातून त्यांनी पैसे कमवलेत, त्यांचे साम्राज्य त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेत आणि त्यांचे पक्ष आणि त्यांच्या सत्ता बळकटी करण्यासाठी त्याचा गैरवापर करण्यात आला आहे। आणि जो काही आम पब्लिक ज्यांचा हा मुक्त जो काही वावर आहे तो जर शासनाकडे जर असेल तर ते मुक्तपणे त्या ठिकाणी येऊ शकतील, परंतु ह्या खाजगी संस्थांकडे दिलं, त्याचं देखभाल संवर्धन या नावाखाली दिलं तर ते त्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी चालू करतात, लोकांवर अधिक बंधनं आणतात। उद्या त्या ठिकाणी महात्मा फुलेंचा वाडा बघायचा तर ते पैसेसुद्धा त्या ठिकाणी लावतील। त्यावेळेला या निमित्तानं जे खाजगीकरण होतंय त्याला हा विरोध आहे, पण केवळ समता परिषदेला दिलं जातंय म्हणून हा विरोध आहे असाही एक सूर आहे। पण यातनं शासन म्हणतंय की चांगलं जे काही होतंय ते दिसत नाही आणि हा विरोध केला जातोय। नाही, फक्त समता परिषदेचा विरोध नाही आहे, कुठल्याही प्रकारचे जे राज्य संरक्षित जे स्मारक आहेत त्याला कुठल्याही खाजगी संस्थेला देण्याला आमचा विरोध आहे। आज जी वास्तू छोटी दिसते महात्मा फुलेंची, उद्या ते कॉरिडॉर होणार आहे आणि त्यानंतर वास्तू मोठी होईल। एखाद्या संस्थेला जर ते स्मारक दिलं तर उद्या त्यांचं ऑफिस चालू होईल, उद्या आमच्या ॲक्टिव्हिटी चालतात, कारण ती प्रेरणाभूमी आहे। प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध ज्याला लढायचं असेल त्याला तिथं जाऊन तो महात्मा फुलेंकडून प्रेरणा घेतो, मग तो आपला लढा चालू करतो। जर उद्या त्यासाठी अडकाटी आली, एकदा ऑफिस चालू झाले, तिथल्या ॲक्टिव्हिटीसाठी त्यांच्याकडे परमिशन घ्यावी लागेल। फक्त मुद्दा महात्मा फुले वाड्याचा नाही आहे, भिडेवाडा पण तयार होतोय। स्मारकासाठी आम्ही रस्त्यावर दरवर्षी उतरलेलो आहे, 6-6 महिने आंदोलन केली आहेत, उद्या त्यांची मालकी हक्क त्यांच्याकडे जाऊ शकते। सगळ्या लोकांची मालकी त्या ठिकाणी राहिली पाहिजे आणि ती शासनाकडून राहिली असं तुम्हाला वाटतं? आज जी ही बैठक झाली त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, हा विरोध जो आहे तो पुढच्या
ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं हा विरोध तुम्ही पुढे करत राहाल? आत्ता सुरुवातीला डॉक्टर पाटणकर यांनी सांगितलं की समाज परिवर्तनाचं आणि समतेचं जे स्वप्न ज्योतिराव फुले, सावित्रीबाई आणि सगळ्याच आमच्या महापुरुष महान स्त्रियांनी पाहिलं, त्यांचं हे जे स्वप्न आहे त्याचं ते प्रतिबिंब जिथं पडलेलं आहे ते कुठल्याही प्रकारे आम्ही खाजगी किंवा संस्थात्मक हातात जाऊ देणार नाही, ज्याचा दुरुपयोग नंतर होईल आणि या स्वप्नांनाच नख लागेल. त्यामुळे आम्ही, आणि हा फक्त पुण्यातल्या काही संस्था संघटनेची जबाबदारी आहे असं नाही, त्यांची तर आहेच, आमची तर आहेच, पण आमच्यासारखे जे समविचारी संपूर्ण महाराष्ट्रावर विखुरलेले आहेत त्या सगळ्या संस्था संघटनांची एक परिषद येत्या 2 जानेवारीला काय ते सहज स्पष्ट होतं की 1 जानेवारीला ज्योतिरावांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि स्त्री शिक्षणाची, स्त्री मुक्तीची पहाट झाली, आणि 3 जानेवारीला सावित्रीबाईंची जयंती असते. त्याच्या मधल्या दिवशी आम्ही राज्य संरक्षित स्मारकं आणि महात्मा फुले वाडा बचाव, संवर्धन, संरक्षण लढा समिती म्हणून आम्ही इथं स्थापन केली आणि त्याची परिषद ही फुलेवाड्यामध्ये 2 जानेवारीला होणार आहे. मी आपल्या माध्यमातून त्या परिषदेला येण्याचं सगळ्यांना आवाहन देतो. एकंदरीतच या निर्णयाला केवळ हा विरोध जो आहे फुलेवाड्यापुरता मर्यादित न ठेवता राज्यातली जी संरक्षित स्मारकं आहेत त्या स्मारकांच्या संदर्भामध्ये एक व्यापक पातळीवरती लढा उभारण्यात येतो आणि त्यासाठी 2 जानेवारीला गंजपेठेतल्या फुलेवाड्यामध्ये राज्यव्यापी परिषदेचं आयोजन करण्यात येते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह अश्विनी सातोडोके, पुणे.